अण्णा तुमच्या गोळ्या आणायच्या आहेत ना? अगं त्या मी आणीन नंतर, त्यांना आधी नाश्ता करू देत. केतकर, आज पोह्याची चव अधिक छान लागते. होय काय? कधी कधी जादू होते आमच्या यांच्या हातून. कधी कधी म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? वहिनी, तुमच्या हाताला चव आहेच, पण आज आपण नाश्त्याला एकत्र बसलो आहोत ना, छान वाटतंय. 2 घास अधिक जातील असं म्हणायचं होतं काय? तेच म्हटलं, आमच्या सौच्या हाताला कधी कधी चव कशी काय येऊ शकते. आज किती छान वाटतंय नाही? नाही, आपण सगळे एकत्र बसतोय नाश्त्याला. बघ आदिती, बघ अण्णा किती खुश दिसतात नाही? ह्या वयात ना माणसाला आनंद मिळेल अशाच गोष्टी करायला हव्या. लक्षात येते का मी काय म्हणते ते? नाही म्हणजे काय, तुम्ही दोघं ना तर जरा वेळ काढत जा अण्णांसाठी. काय अरे, तुम्ही दोघं बिझी राहता म्हणजे केवढे बिझी राहता, जरा सुद्धा वेळ नसतो तुमच्याकडे. काय काय ज्यातलं आपल्याला कळत नाही तिथं माणसानं बोलू नये काय? तुम्ही जरा निवांतपणे खा. तू मध्ये बोललो का? नाही, खरंच काम वाढलंय, पण काम आहे ते करावंच लागणार ना. अदिती बाळा, माझं तसं काहीही म्हणणं नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. आधीच कामाचं एवढं टेन्शन असतं तुम्हाला. अण्णा अहो, टेन्शन वगैरे कसलं. हा, काम वाढलंय हे खरंय, पण टेन्शन येत नाही. काम करायला खूप मजा येते. काय बाई, काम करण्यात कसली आली मज्जा? मला नाही येत. काय सगळेच आपल्यासारखे नसतात. मी सांगितलं, यातलं कळत नाही तिथं मध्ये मध्ये बोलू नये माणसानं. अविनाश सरांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ते सतत एक्सपेरिमेंट करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडून शिकायला खरंच छान वाटतं. बरंच वेगळं काही शिकता येतं. यांचा बॉस तसा हुशार आहे. आणि आता तर जयनी आणि अविनाश सरांनी टीम्स सुद्धा बनवल्यात. ए मग तू आणि जय दोघे एकाच टीम मध्ये असणार ना? वा, बरं झालं. नाही, जय आणि जुईची एक टीम आहे आणि ती पप्पानीच बनवली असावी. खूप विश्वास आहे ना आता पप्पांचा जयवर, त्यामुळे ही त्यांनीच बनवली असणार. आले ते नुसतं कामाचं काय बोलत बसलेस? घड्याळ बघ. झालं. चला निघायला. कसला विचार करतेस आदिती? जय, आपण अण्णांना वेळच नाही का देता? उगाच वहिनी जे काय बोलली त्याचा विचार करू नकोस. नाही रे, तसं नाही. पण खरंच आपण जास्तीत जास्त वेळ कामातच असतो. पण मग आपण काय मुद्दाम करतोय काय? हे तसं नाहीये. पण हे बघ आदिती, वहिनी जे काही बोलत होती ते जर खरं असतं तर काकांनी आपली बाजू घेतली नसती.
वहिनी बोलत असताना काका आपल्या बाजूने बोलत होते ना. हो ना. मग आपण जर खरंच अण्णांकडे दुर्लक्ष करत असतो तर काकांनी वहिनी बोलण्याआधीच आपल्याला सुनावलं असतं. जय, सरांचा फोन आहे. घे ना मग. गुड मॉर्निंग सर. मी जस्ट निघते. सर पण ओके. काय? 2 मिनिटात गेट जवळ येत आहेत मला पिकअप करायला. सर तू जा मग सरांसोबत जा. जय, मी येतो मागून, तू जा जा. काय रे जय, काय झालं? काही विसरलास का? हा, पेनड्राईव्ह विसरलो होतो. अरे तुम्ही असे हे घाईघाईत निघता, मग असं काहीतरी विसरायला होतं. शोभा, जरा हे सगळं आत नेऊन ठेवतेस का? हा. हा बोल, काय झालं? काकू अहो, ऍक्च्युली अविनाश सरांचा फोन आला होता आदितीला. हा, मग ते पिकअप करायला आले होते तिला. मग ती सरांसोबत गेली, मला नाईलाजाने आत यावं. अरे तुम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये काम करता ना, मग तू पण नाही का जायचं त्यांच्यासोबत? काय तू पण बघितलं त्यांना? जय, तुझं ते पेन ड्राईव्ह का काय विसरले ना, ते घे आणि तू जा. हो. अरे पण मला एक सांग, ते जर थांबले असते तुझ्यासाठी थोडा वेळ तर काय फरक पडला असता? काय तुझे सर पण. नाही, ऍक्च्युली त्यांना दुसऱ्या मीटिंगला जायचं होतं. ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आदितीची आणि तुमच्या त्या सरांची टीम आहे का? हो, आदितीने सांगत होती त्या दोघांची एक टीम आहे म्हणून. बरोबर बरोबर, मग त्यांना एकत्र जायचं असेल नाही का? हो बरोबर आहे. आलेच मी. काकू, निघतो मी पण. हो हो, सावकाश जा. हा, घाई करू नको. अण्णा, काय असतं, चारी बाजूनी प्रॉब्लेम आले ना माणसाकडे, काय करत असतं माहितीये काय? काय करायचं? काही करू नये, शांत बसावं. प्रॉब्लेम जसे येतात तसे जातात. काय थोडा वेळ द्यावा लागतो. ओ, ऐकलं काय? हा पोहे छान झाले. हा हा. नंदिनी मॅडम, हे घ्या. थँक्यू. थँक्यू. अरे वा, मस्त आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की टीम पाडून काम सुरू केल्यापासून फरक पडलाय बराच. हो, सगळीकडे जर फरक पडला तर बरं होईल. वा 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 वा.
बोललास? नाही नाही, पण बरं झालं बोललास, कारण मी तुझ्या लाडक्या अदिती मॅडम बद्दलच बोलत होते. बघ ना, आल्यात का ऑफिस मध्ये? आता काय सरांबरोबर काम करणार ना, मग सूट मिळणार सगळ्यातच. मी आहे ना लक्ष ठेवायला. तुम्ही काय तसदी घेताय? नवरे नवरे, मला ना कधी कधी कीव येते तुमच्या या भोळ्या स्वभावाची. किती भोळे आहात हो नवरे तुम्ही. तुम्हाला अजूनही असं वाटतं की तुमच्याकडे तेवढी पॉवर राहिली आणि तुमच्या हाताखाली अजून सगळे आहे? रजनी, काय चाललंय तुझं? जे आणि आदिती येतच असतील ना आता? हा? म्हणजे जय पण आला नाही ना? हा, आणि जय कुठं हवे ना सरांबरोबर काम करतो, पण त्याला पण उशीर झालाच आहे ना. नाही, आणखी थोडा उशीर झाला तर लेट मार्क लावणार. काय रजनी मॅडमना कळायला पाहिजे माझं महत्व किती आहे ते. अहो नवरे काका, मी हाफ डे बद्दल नाही बोलत आहे, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नवरे तांगडेला गाडीमध्ये काही फाईल्स ठेवल्या ते आणायला सांगा. हो सर. जावळकर, 5 मिनिटात नव्या प्रोजेक्टच्या डिटेल्स घेऊन या. येस सर. तांगडे, आदिती, तू आणि अविनाश सर एकत्र आलात? हो, म्हणजे घराजवळ आले होते ते पिकअप करायला. अरे वा. हा हा, म्हणजे सकाळी सकाळी ट्रेनच्या गर्दीतून येण्यापेक्षा हे बरं झालं ना, म्हणून म्हटलं. वाह. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, मस्त चाललंय. सोयी सुविधा मिळणार आता सगळ्या, सगळे डिस्काउंट्स मिळणार. मर्जीतली माणसं आहेत बाबा. आज काय घरातून पिकअप केलं, उद्या काय पाहिलं ना, ऍटिट्यूड बघितलं का? अशी गेली निघून ते. आता बघा फक्त मॅडमचा तोरा. अरे, तू का वैतागतेस? आणि गेली ते बरंच झालं, नाहीतर. हा, आणि रजनी मॅडम, तुम्हाला पण शांततेत काम करता येईल ना जरा. म्हणजे तुम्ही तसं ठरवलं तर. नाही, मी करते माझं काम. तुला बराच वेळ आहे रे सतत माझ्या विरोधात बोलायला, माझ्याशी भांडायला. हा, तू कर ना तुझं काम. नका रे, नका भांडू आता. शांत रहा. आणि तसंही फीडबॅक देणारे आहेत इथे. हा, काय झालंय या पोरीला कोणास ठाऊक, सतत तलवार काढत असते. हा हा, कुठे काय? काही नाही. जय, हा पेन ड्राईव्ह, यात सक्सेसफुल टूर्सच्या डिटेल्स आहेत. दाभोळकर सरांनी मला तुझ्याकडून हे समजून घ्यायला लावलंय. हो,
ओके, मी येतो आणि तुला सगळं सांगतो. काय झालं जुई? जय, आपण बाहेर कुठे बसणार? नाही म्हणजे मी काय म्हणते, मी इथेच बसते, तू तुझं काम कर. मला वाचता वाचता जर काही अडलं तर मला तुला लगेच विचारता येईल. तू नाही म्हणत असशील तर काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, बस. थँक्यू जय. मी हे एवढं काम संपवतो, मग बोलूया. चालेल. विचार. हे बघ ना, हे मला काहीच कळत नाही. Good afternoon. You carry on. मी जावळकर, जुन्या कंपन्यांचे काही कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला रिन्यू करायचे, तर त्याचा फॉलोअप आपल्याला घ्यायला लागेल. येस सर. आणि कर्नाळ्याच्या प्रोजेक्ट कुठपर्यंत आला? सर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रेडी आहेत आणि मला असं वाटतं की का May I? या ना, या प्लीज बसा. Thank you. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना करत आहे? नाही नाही, अजिबात नाही. आज देव मॅडम आले नाहीत का? नाही, आऊ आज उशिरा येणार आहे. काही अर्जंट काम होतं का? नाही, अर्जंट असं नाही. मिस्टर देव, आपलं मागे बोलणं झालं होतं बिझनेस एक्सपान्शन संदर्भात. हो, त्या संदर्भात आपल्याला लवकरात लवकर बोललं पाहिजे. राईट. माझ्याकडे काही प्लॅन्स आहेत. ग्रेट. तुम्ही सांगाल तेव्हा त्या प्लॅनवरती आपण बसूया. नाही, चांगल्या कामाला उशीर होता कामा नाही. तुम्ही म्हणत असाल तर आजच. मिस जावळकर, आज काही नाही सर, म्हणजे आजचं काम ऑलमोस्ट झालंय. ग्रेट. मग आजच त्या प्लॅनवर बसूया. लंच टाइमला मीटिंग करूया, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. माझ्या क्लबमध्ये जाऊन बसू, तिथे निवांत बोलता येईल जरा. माझी काहीच हरकत नाही. ग्रेट. मिस अदिती दाभोळकर, तुम्हीही चला. ऑफकोर्स, त्या असणारच आहेत. किती वाजता निघायचं? आत्ता, थोड्या वेळात. ओके, मी आलेच. मस्त टेस्ट लागते. आणि ना तुला सांगू का गंमत, त्यात ना नारळाचं दूध टाकायचं, स्वाद वाढतो. अच्छा, ही सिक्रेट आहे तर मॅडमची. अगं माझं काही नाही यात. तुला आठवतंय का, आदितीने सरांबरोबर जाऊन माझ्यासाठी एक रेसिपीचं पुस्तक आणलं होतं, त्यात आहे ही रेसिपी. हो,
यातली ना अजून एक रेसिपी मी ट्राय करणार आहे. हो हो नक्की ट्राय करा. पण महत्वाचं म्हणजे टेस्ट करायला इथेच घेऊन या. येस येस. ओ आणते ग बाई आणते. पर चला आता लंच टाइम झालाय. आता रेसिपी ऐकूनच पोट भरावं लागेल. चला अजून 10 मिनिटं लागतील बाई, आमची कामं आहेत. चला चला लंच टाइम झालाय. चला अरविंद चल जाई. अगं आदिती चला. भाजी काय आणलीस आज? मेथीची भाजी. मेथीची भाजी मला लय आवडते. हो. अरे वा, मग तू घे आज. नाही एवढी नको, मी थोडीच घेणार आहे. अरे म्हणजे तू खा आणि इतर सगळ्यांना सुद्धा दे. मग हा डबा घेते मी तुझ्याकडून उद्या. म्हणजे उद्या म्हणजे तू येत नाहीस जेवायला? नाही, मी सरांबरोबर लंच मीटिंगला जाते. तरीच हो का? वा. ही आदिती. नाही हा ते मी तुला मागे म्हटलं ना, काय घ्यायचं नाही, आपण पॅकेट सोबतच ती ऑफर देतो. करेक्ट.